नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी राज्य सेवा संदर्भात एक अपडेट आलेली आहे की त्यांची अंतिम उत्तर तालिका आता प्रकाशित झालेली आहे। पूर्व परीक्षेची प्रथम उत्तर तालिका झाली होती, अंतिम उत्तर तालिका आता आलेली, म्हणजे आता किती प्रश्न रद्द झालेले आहेत, किती प्रश्नांची उत्तर बदललेले आहेत आणि याचा तुमच्या कट ऑफवर काय परिणाम होईल, तर हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्यास मिळेल। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। बघा, परीक्षा झालेली होती आपली 1 डिसेंबरला, 1 डिसेंबर 2024 ला। मग प्रथम उत्तर तालिका आलेली होती, आता अंतिम उत्तर तालिका आलेली आहे आणि या अंतिम उत्तर तालिकेतील उत्तर नावाप्रमाणे जर ती बसतील, याच्यात कुठलाही बदल होणार नाही। चला तर कोणत्या काय काय बदल झालेले पाहूया। सगळ्यात आधी फर्स्ट टाइम असं झालं की आयोगाने प्रश्नच रद्द केला नाही। फार रेअर होतं की नेहमी काहीतरी प्रश्न त्यांना रद्दच करावे लागतात, पण यावेळी मात्र 3 प्रश्न चेंज केलेले आहेत आणि 3 प्रश्न अशी चेंज केलेले आहेत की त्या सगळ्यांचे उत्तर पर्याय क्रमांक 1 त्यांना द्यावा लागला आहे। कोणती कोणती प्रश्न आहेत, काय चेंज झालेले, तर ते आपण पाहूया। बघा, पहिला प्रश्न असणार आहे तो 29 नंबरचा। मी ए सेट मधल्या गोष्टी घेतोय। खालीलपैकी कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहेत? मग याच्यात आयोगाने फर्स्ट आन्सर की नुसार वरीलपैकी सर्व हे उत्तर दिलेलं होतं, परंतु आयोगाने त्यांचं उत्तर आता चेंज केलेले आणि ते उत्तर त्यांनी केलेले ए बी सी 1 नंबर केलेले। मग याच्यामुळे जे उमेदवारांनी आधी 4 म्हणून त्यांना 1 मार्क म्हणजे 2 मार्क जे वाढवलेले होते त्यांचे, तर ते त्यांना कमी करावे लागणार आहेत। आणि इथं मात्र ज्यांचे आता बरोबर आले तर त्यांना मात्र त्यांचे गुण इथं वाढवावे लागणार आहेत। तर ही महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल। 30 नंबरचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? फर्स्ट आन्सर की नुसार याचं उत्तर होतं तर फक्त ए बांदर, पण फायनल आन्सर की नुसार याचं उत्तर येतं एबीसी म्हणजे घुगघुस पण येतं, तेलवासा पण येतं। म्हणजे आधी इथं खुश होतं ते त्यांना आता इथं कमी करावं लागणार आहे, जे आधी दुःखी होते त्यांना मात्र इथं वाढवावं लागणार आहे। पुढचं 34 नंबरचा प्रश्न, जागतिक तापमान वाढीच्या संदर्भात खालील विधानांचा विचार करा। फर्स्ट आन्सर की नुसार ए आणि बी हे उत्तर दिलेलं होतं, आता फक्त ए एवढंच उत्तर जे आहे तर ते आयोगाने दिलेलं आहे। आणि या 3 प्रश्नांची बदललेल्या उत्तरामुळे तुमच्या कट ऑफवर जो आहे तर तो परिणाम होऊ शकतो। कट ऑफ 1-2 मार्क इकडे तिकडे जे आहे तर तो होऊ शकतो। हे व्यवस्थित पद्धतीने सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि अशाच माहितीपूर्ण वेळेसाठी आपले चॅनल आहे मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी, हे सबस्क्राईब करून ठेवा। आणि याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, कारण की त्याच्यावर पण खूप साऱ्या अपडेट्स जे आहेत त्या येत राहतात। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।